मित्रांनो, तुमच्या आता इंजिनिअरिंगची एक्झाम झाली. आता तुमचे जे पेपर आहे ते चेकिंग चालू आहे. साधारणतः 21 जून नंतर किंवा जुलैच्या फर्स्ट वीक पर्यंत आपला रिझल्ट पण लागून जाईल. पण पेपर चेकिंग करताना पेपर हा दोन स्टेजला चेक केला जातो. एक पहिल्यांदा पेपर चेकर चेक करतो आणि सेकंड असतो मॉडरेटर आपला पेपर चेक करतो. मग मॉडरेटर कुणाचे पेपर चेक करतो, किती मार्क्स असल्यावर मॉडरेटर पेपर चेक करतो, कसा करतो आणि मॉडरेटर नेमकी काय आहे, सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे, जेणेकरून तुमच्या मनात जी दागदुख आहे, पेपर लिहिलाय बॅकलॉग राहतो का, मॉडरेटरने चेक केला तर मार्क कमी करता का वाढवता का, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. मित्रांनो बघा, एक जनरली काय असतं, प्रत्येक आपल्या आता एसपीपीयू मध्ये 3 जिल्हे येतात, आपलं अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक कॅप सेंटर असतं जिथे सगळ्या कॉलेजचे टीचर्स येतात आणि पेपर चेक करतात. ओके, म्हणजे उदाहरणार्थ मागच्या सेमिस्टरला बघितलं तर नाशिकमध्ये गुरु गोविंद सिंग हे कॅप सेंटर होतं, तिथे बाकी सगळ्या कॉलेजचे टीचर्स येऊन तिथे पेपर चेक करायचे. इयर वाईज डिस्ट्रीब्युटेड केलेलं असतं. ओके, सेकंड इयरचं समजा या कॉलेजला, थर्ड इयरचं या कॉलेजला, असं डिस्ट्रीब्युटेड असतं. आता ह्या सेमिस्टरला एनडीएमईपी कॉलेजमध्ये मॉडरेटिंग पेपर चेकिंग चालू आहे. ओके, मग मॉडरेटिंग म्हणजे काय, पहिल्यांदा एक पॅनल असतो, हा असतो टीचर्सचा पॅनल. समजून घ्या, पहिल्यांदा समजा एसीचे पेपर चेक करायचे सेकंड इयरचे. सो सेकंड इयरचे सगळ्या कॉलेजचे समजा ईएनटीसी आहे. सो सेकंड इयर उदाहरणार्थ मी घेतला सेकंड इयर ईएनटीसी. सेकंड इयर ईएनटीसीच्या सगळ्या कॉलेजचे टीचर इथे आता एमयूपी मध्ये येणार. ओके, इथे येणार आणि इथे पेपर चेकिंग चालू असणार. प्रत्येक आणि पेपर चेकिंग साठी पण एक क्रायटेरिया असतो, किमान 10+ इयर एक्सपिरियन्स वगैरे असं लागतं. 7 इयर 10 इयर तो क्रायटेरिया ज्या टीचर्स आहे ते पेपर चेकिंग करतात. आणि ह्या पॅनलमध्ये समजा 10 टीचर्स बसले, ते समजा ईएनटीसीचा एक उदाहरणार्थ घेऊया, ईएनटीसीचा सिग्नल सिस्टीमचा पेपर चेक करताय. ओके, मग 10 टीचर बसले, यांच्यामध्ये पुन्हा एक एक्सपर्ट टीचर असतो, तो असतो मॉडरेटर. ओके, मॉडरेटर म्हणजे इकडे आता प्रत्येक टीचरकडे एक एक सेट, साधारणतः 60 ते 80 पेपरचा एक एक सेट असतो. कारण एका कॉलेजला, एका ब्रांचला 60, 50, 60, 70, 80 असे ऍडमिशन असतात. सो तो एक सेट झाला. सो एका टीचरने समजा हे 60 पेपर चेक केले. 60 पेपर चेक केल्यानंतर ते मॉडरेटरकडे जातात. मग मॉडरेटरकडे गेल्यानंतर मॉडरेटर नेमके कुणाचे पेपर चेक करतो बघा. आता याच्यामध्ये रेंज दिलेल्या आहे युनिव्हर्सिटीने. उदाहरणार्थ मॉडरेटर पण त्याच ठिकाणी असतो आणि मॉडरेटर पण त्याच वेळी ते पेपर चेक करतो. कधी कधी ही प्रोसेस थोडी वेगळी असते, फक्त पेपर चेक करता, चेकर चेक करता आणि मॉडरेटर नंतर वेगळ्या कॉलेजला चेक करतो, असंही होऊ शकतं. ओके, सो बघा, ज्या मुलांना 21 ते 27 मध्ये मार्क आहे त्यांचे पेपर पहिल्यांदा मॉडरेटर प्रत्येक पेपर चेक करतो. बघा, 21 ते मॉडरेट कुठले पेपर केले जातात, 21 ते 27 दरम्यान मार्क्स आहे ते पेपर चेक होतात. पूर्ण सेट, 60 मुलांचा सेट असेल तर 60चे 60 पेपर चेक होतात. टोटल 60 पेपर. ओके, नंतर आता ज्यांना 28 ते 48 पर्यंत मार्क्स आहे, 28 ते 48 याच्यामधले आता 60चा सेट आहे, 60 मधले कुठलेही 3-4 पेपर काढले जातात. कुठले पण 3-4, सगळे नाही. इथे 60चे 60, इथे कुठलेही 3-4 पेपर काढले जातात आणि ते मॉडरेट केले जातात. आणि नंतर 49 to 70च्या दरम्यान ज्यांना मार्क्स असतात त्यांचे पण प्रत्येक पूर्ण पेपर, प्रत्येक मुलाचे पेपर चेक होता. म्हणजे इथे पण 60चे 60 पेपर चेक होता, इथे पण 60चे 60 पेपर चेक म्हणजे मॉडरेट होता. आणि 28 ते 48 मधले 3-4 रॅन्डमली, पूर्ण 60च्या सेट मधले 3-4 रॅन्डमली पेपर घेऊन ते चेक केले जातात. या पद्धतीने मॉडरेशन होतं. आणि पुन्हा बघा, आता टीचरकडे समजा हा टीचर आहे, या टीचरकडे पहिला 60 पेपरचा एक सेट आलाय, दुसरा 60 पेपरचा एक सेट आलाय, तिसरा 60 पेपरचा एक सेट आलाय. सो प्रत्येक टीचरचा सेम, या टीचरकडे 60 पेपरचे समजा 2 सेट आहे. सो प्रत्येक नवीन टीचरचा 60 पेपरचा जो पहिला सेट असतो, 60 पेपरचा पहिला सेट असतो, हा पण पूर्ण मॉडरेट होतो. म्हणजे याच्यामध्ये हा क्रायटेरिया लागत नाही. हा क्रायटेरिया पहिल्या सेटमध्ये लागत नाही, दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटला हा क्रायटेरिया लागणार. ओके, कळलं तुम्हाला. सो कुठल्याही टीचरचा पहिला सेट पूर्ण 60चे 60 पेपर मॉडरेट होणार आणि सेकंड आणि थर्ड पुढचे जे सेट असतील ते ह्या सिक्वेन्स मध्ये, मी तुम्हाला एक ग्रुप दिला, या ग्रुप्स मध्ये मॉडरेट केले जातात. तो या पद्धतीने मॉडरेशन केलं जातं आणि आपला रिझल्ट आपल्याला येतो. ओके, आणि याच्यानंतर पण मग एखाद्याला वाटलं मी तर एवढा पेपर दिला होता, काही क्वेरी वगैरे राहून गेला तर तो रिव्हॅल्युएशनला वगैरे जातो, तो नेक्स्ट पेज असतो, तो युनिव्हर्सिटी चेक होतो. आता मॉडरेशन मध्ये आणि पेपर चेकिंग मध्ये ऍक्च्युअली कसं चेक केलं जातं हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये लिहा. मला जर तुम्ही कमेंटमध्ये लिहिलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेही सांगेल की मॉडरेशन ऍक्च्युअली कसं होतं आणि
चेकिंग ऍक्च्युली कसं होतं, इथे कुणाचं चेकिंग आणि कुणाचं मॉडरेशन होतं हा कन्सेप्ट तुम्हाला मी क्लिअर करून दिला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. पूर्ण सेमिस्टरभर आम्ही तुम्हाला हेल्प करत होतो. मे महिन्यामध्ये तर पूर्ण आम्ही कंटिन्युअस तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ लेक्चर दिले, पॉडकास्ट दिले, वेगवेगळ्या गोष्टी दिल्या की जेणेकरून इंजिनिअरिंग तुमची सोपी जावी. सो अजूनही आपल्याला वाटते आता पेपर झाले, खराब गेले असतील, पण आता बॅकलॉग लागतायत, त्यांचा अभ्यास लगेच सुरू करून टाका. आणि जर रिझल्ट चांगला आलाय पण यावर्षी टॉप करायचं तर लगेच अभ्यासाला लागून जा, वेळ न घालवता. पेपरचा शेवटनं अभ्यास करता आतापासून अभ्यासाला लागा. त्यासाठी पर्पल ऍट ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पर्पल ऍट ऍप मध्ये व्हिडिओ लेक्चर आहे, ते व्हिडिओ लेक्चर्स बघा, पेपर सोल्युशन आहेत, IMP क्वेश्चन आहे, सगळं आहे. ते डाउनलोड करा, सबस्क्राईब करा. ऍप्लिकेशन एकदम अफोर्डेबल कोर्सेस आहे, ते घेऊन अभ्यासाला लागा. मागच्या सेमिस्टरला जेवढ्या मुलांनी पर्पल ऍट ऍप्लिकेशन घेतलं, खूप स्कोरिंग त्यांनी केला, खूप जबरदस्त त्यांचे फीडबॅक आले, खूप फायदा झाला. तुम्हाला सुद्धा नक्की होईल. आणि पर्पल ऍट ऍप्लिकेशन सोबत लगेच अभ्यासाला लागा. आपलं युट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा. यस, सो व्हिडिओ आपण स्टॉप करूया आणि पुढची व्हिडिओ लागले तर नक्की कमेंट करा.